हॅलो, स्वागत आहे आपलं माय चॅनल राधिका किचन। आज आपण करणार आहोत आळू पानाची वडी। त्यासाठी साहित्य घेतलंय मी हिंग, हळद, पांढरे तीळ आणि हा मिरची, जिरा आणि लसूण याचं मिक्स वाटून घेतलंय। त्यात गुळाचं पाणी करून घेतलंय आणि एक लिंबूचं रस आणि डाळीचे पीठ आणि ही पानं स्वच्छ धुवून सुके करून घेतले। सर्वात आधी टाकूया आपण पीठ। साधारण अर्धा किलो पीठ घेतलंय मी, जसे लागेल तसे आपण घ्यायचे। त्यानंतर मिरचीचा ठेचा, वाटलेली मिरची, हिरवी मिरची, लसूण आणि जिरा। त्यानंतर गुळाचे पाणी, पांढरे तीळ, लिंबूचा रस, मीठ, हिंग आणि हळद। हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आपलं पीठ आता ह्या पद्धतीने कालून झालंय। आता आपण पाणी लावायला घेऊया। मी हा ओटा चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे साफ करून। मग हे पाणी हे असं ठेवायचं आणि ह्या पद्धतीने त्याला पीठ लावून घ्यायचं। आता एक पान भिजलंय, आता दुसरं पान घेऊया। तर ते उलट ठेवायचं, ह्या पद्धतीने असं उलट ठेवूया। एक सुलट आणि एक उलट। मी 5-6 पानांना पीठ लावून घेतले। आता आपण त्याची वळकुटी करूया। तर ह्या बाजूने असं फोल्ड करायचं, त्यालाही असं पीठ लावून घ्यायचं। नंतर ह्या बाजूने परत फोल्ड करायचं, त्यालाही पीठ लावून घ्यायचं आणि ह्या बाजूने वळकुटी चालू करू। तर इथेही थोडंसं पीठ लावू आणि ही वळकुटी एकदम पॅक अशी घट्ट अशी वळून घ्यायची। इथे थोडंसं पीठ लावून हे असं मुडपून घ्यायचं। मी चाळणीला तेल लावून ठेवले आधीच, त्यात हे वडी अशी ठेवायची। या पद्धतीने सर्व वड्या आपण भरून घेऊया आणि याच्यावर ठेवूया। हे पहा, पूर्ण आपल्या वड्या आता भरून झाल्यात। मी त्याआधी पाणी तापायला ठेवलं होतं, त्याच्यात थोडे लिंबाच्या फोड्या टाकल्या, का तर पातेलं काळं होऊ नये किंवा वडीचा वास बाहेर येऊ नये म्हणून। मग हे याच्यावरती असं ठेवून देऊया। त्यावरती आपण झाकण ठेवू। आता 10-15 मिनिटात ह्या वड्या पूर्ण होतील। पण आपल्या वड्या शिजल्यात का पाहूया, कारण 15 मिनिटं होऊन गेली। त्यासाठी कसं पाहायचं, तर एक सुरी घ्यायची आणि त्यात असं करायचं। हे पहा, आपल्या वड्या चांगल्या शिजल्या। अगर याला पीठ लागून आलं तर समजायचं वडी शिजलेली नाही। आता आपण गॅस बंद करूया, थंड करूया। आता आपण ही वडी केली ना, ही आपण 4-5 दिवस फ्रीज मध्ये स्टोर करून सुद्धा ठेवू शकतो। आता आपण वडी तळून घेऊया। ह्या पद्धतीने काप करायचे वड्यांचे। आता आपला पॅन गरम झालेला आहे। आपण त्यात 2 पळी तेल टाकूया, कारण आपल्याला ना डीप फ्राय नाही करायचे, शॅलो फ्राय करायचे। आता आपण हे पलटून घेऊया। हे माझ्याकडनं थोडंसं डार्क झाले, तांबूस कलर पर्यंत होऊन द्यायचं।
तयार आहे आपली आळूवडी खाण्यासाठी. लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा.